मित्रांनो, आपल्याकडे कुठलीही जेपीजी, पीएनजी किंवा कुठल्याही प्रकारचा जेपीजी मध्ये फॉर्म किंवा एखादा डॉक्युमेंट असेल, त्याची साईज इन्क्रीज किंवा डिक्रीज म्हणजे वाढवणे किंवा कमी करण्यासाठी बेस्ट सॉफ्टवेअर म्हणजेच बेस्ट वेबसाईट जर कुठली असेल, तर मी तुम्हाला आज सांगतो. त्यामध्ये आपल्याला हवे तितकी आपण साईज वाढवू शकतो किंवा कमी सुद्धा करू शकतो, ते पण एकाच वेबसाईटमध्ये. तर मित्रांनो, Google Chromeवरती यायचं आहे. Google Chromeवरती आल्यानंतर इथे फक्त सिम्पली आपल्याला photopea.com या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि सिम्पली ओके ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजेच एंटरवर क्लिक करा. तर अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसेल. तुम्हाला इथे काहीही करायचं नाही. सिम्पली या फाईलवरती क्लिक करायचं आहे. फाईलवरती क्लिक केल्यानंतर ओपन. आपण कंट्रोल ओ दाबून सुद्धा ओपन इथे करू शकतो. इथे ओपन करा. इथे ओपन केल्यानंतर आपली जी काही फाईल आपल्याला त्याची साईज कमी जास्त करायची आहे, तर इथे आता आपण इथे पाहू शकतो की 94.5 KB याची साईज आहे. आता आपण याला त्यामध्ये ओपन करून घेऊयात. मित्रांनो, हे एक डमी आधार कार्ड आहे. एक तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी Googleहून डाउनलोड केलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर इथे परत फाईलवर क्लिक करा. फाईलवर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट ॲज. इथे आपण पाहू शकतो की PNG, JPG, WebP, PDF, SVG, GIF, MP4 मोर दॅन अशा प्रत्येक गोष्टीचा आपण इथे साईज कमी करून घेऊ शकतो. तर ही आपली फाईल JPG असल्यामुळे आपण इथे JPG वरती क्लिक करणार आहे. मित्रांनो, इथून पुढे तुम्हाला JPG फाईल किंवा PNG फाईलची साईजची काही डाऊटच राहणार नाही. आता हे आपण पाहू शकतो, इथे काय झालेली साईज 33 KB. तुम्ही जर इथे क्वालिटी वाढवली, इथे 100% जर केली, इथे आपण 200 KB झाली आहे. अजून तुम्हाला थोडीशी कमी करायची आहे. 115 झाली, 94 झाली, 93 झाली. इथे मित्रांनो, आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण इथे वाढू शकतो. सपोज आपल्याला इथे आता तुम्हाला वाटेल की इथे पूर्ण कंप्लीट झाली, आता साईज कशी वाढवणार? नाही. इथे तुम्ही 500 आहे ना, इथे 600 करा. इथे तुमची साईज वाढून गेली. इथे 700 करा. इथे तुमची साईज वाढून गेली. फक्त आपल्याला यावरती टाईप करायचं आहे आणि साईडला क्लिक करायचं आहे. इथे आपली साईज वाढून जाते. किंवा इथे कमी करा, 400 दाबा, क्लिक करा. आपली 164 वर गेली आणि सिम्पली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपल्याला आपलं सेव्ह 164 KB मध्ये ओपन. ठीक आहे मित्रांनो, तर हे तुम्हाला मी सेव्ह पण करून डेस्कटॉपवरती घेऊन पण दाखवतो की त्याची साईज किती आली आहे. हे बघा, इथे 164 KB ही साईज आपली किती होती? 94.5 KB. तर इथे आपण थोडंसं वाढवलेलं आहे. तर आशा करतो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.